नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अद्यापही जागा वाटप झालेलं नाही. जागा वाटपावरून अद्यापही खल सुरू आहे. पाहुयात या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. जागा वाटपाबाबत राजधानी दिल्लीमध्ये रात्री महायुतीची महत्त्वाची बैठक. अमित शहा, जेपी नड्डांसोबत चर्चा होणार. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबतच प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित राहणार. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत. कोल्हापूर विमानतळावरून शिंदे विशेष विमानानं दिल्लीकडे रवाना. महायुतीमध्ये आमचा चांगला समन्वय, सर्व ठीकठाक होईल. जागा वाटपावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. तर फडणवीसही बैठकीसाठी दिल्लीमध्ये जाणार. जागा वाटपाबाबत सगळं सुरळीत होईल. दिल्लीमधल्या बैठकीला जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. भाजपने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढवाव्यात. संघाच्या यंत्रणेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला. भाजपला 35 जागा मिळाव्यात. राज्यातील नेत्यांचा सुद्धा दिल्लीमध्ये आग्रह. भाजप वेळ पडल्यास 48 जागांवर निवडणूक लढवेल. विनायक राऊतांचा टोला. भाजपकडून गरज संपली की ते शिंदे आणि अजित पवार गटाचं अरबी समुद्रामध्ये विसर्जन करतील. राऊतांचा टोला. महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांबाबत तिढा. ठाकरे गटाचा रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्याच्या जागेवर दावा. मात्र रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा. 12 ते 15 तारखेच्या दरम्यान काँग्रेसची बैठक. राहुल गांधी सुद्धा उपस्थित राहणार. अंतिम यादीसह वंचितबाबत सुद्धा निर्णय होणार. वडेट्टीवारांची माहिती. तर वंचित समाधानी असेल असा चर्चेमधून आम्ही मार्ग काढू, असंही विधान. टाकाऊ जागा नाही तर जिंकणाऱ्या जागा द्या. फक्त फायद्याचे पाहू नका. आमची मतं हवीत तर मग बैठकीमधून बाहेर का ठेवता? वंचितचा महाविकास आघाडीला पत्रामधून सवाल. चर्चेतून बाहेर ठेवण्याची भूमिका आता बदला, अशीही केली विनंती. भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली. भाजपकडून खासदारांचे अंतर्गत 3 सर्व्हे. डझनभर खासदारांच्या कामाचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती समोर. स्ट्राईक रेट चांगला नाही, त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता.